हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11वी ऍडमिशन 2026-27 ऍडमिशन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात किंवा जनरल कॅटेगरीला बिलॉंग करतात, तसेच बरेच विद्यार्थी असतील ते ओबीसी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट अशी जी अपडेट आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर तुमच्या ऍडमिशनच्या रिलेटेड ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तसेच येणारा राऊंड जो आहे राऊंड 2, त्याच्यानंतर जे राऊंड 3 असणार आहे, त्याच्यानंतर ओपन टू ऑल कॅटेगरी हा जो राऊंड असणार आहे, या राऊंड मध्ये म्हणजे पूर्णपणे ऍडमिशन प्रोसेस मध्ये इथून पुढच्या ही अपडेट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थ्यांना जेव्हा ऍडमिशन करायचं असतं तर तेव्हा त्यांच्याकडे जे विद्यार्थी ओपन मध्ये असतात तर त्यांच्यासाठी ईडब्ल्यू सर्टिफिकेट असतं. ज्याही विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असतं त्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी जे असतात ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटसाठी इलिजिबल असतात. आणि जर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर विद्यार्थ्याला पूर्णपणे जनरल कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये त्याला कन्सिडर केलं जातं आणि त्याला ओपन मधून जर ऍडमिशन मिळत असेल तर त्याला ऍडमिशन दिलं जातं. पण मोस्टली काय होतंय की विद्यार्थ्यांकडे जर ईडब्ल्यू सर्टिफिकेट नसतं त्याच्यामुळे त्याला जे 10% जागा असतात रिझर्व्ह करून ठेवलेल्या, त्या 10% जागासाठी त्याला फाईट करता येत नाही. तसेच ओबीसी मधल्या विद्यार्थ्यांकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल तर त्याला ओबीसी सर्टिफिकेटचा ओबीसी कास्ट असलेल्या कारणानं त्याला त्याचा बेनिफिट मिळत नाही. ओबीसी कास्टचा बेनिफिट त्याला मिळत नाही, त्यामुळे त्याला पण जनरल कॅटेगरीमध्ये पकडलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्याला जे काही रिझर्व्ह जागा आहेत त्याचा त्याला फायदा मिळत नाही. त्यामुळं विद्यार्थ्याच्या ऍडमिशन मध्ये त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट माहिती आहे की जे परिपत्रक आलेलं आहे, आपलं परिपत्रक आलेलं आहे 2 तारखेला. तर त्या परिपत्रकामध्ये काय माहिती आहे, हे परिपत्रक जे आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे आपले जर डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याचं लिंक देतो, त्याच्यावरून तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करू शकता. तुम्ही ही स्वतः माहिती चेक करू शकता. तर परिपत्रक काय आहे बघा, 11वी ऍडमिशन प्रक्रिया 2026-27 मध्ये सद्यस्थितीमध्ये पहिल्या नियमित फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता हा जो व्हिडिओ बनवत आहे तो मी 4 तारखेला बनवत आहे, पण ऑलरेडी अपडेट 2 तारखेलाच आलेली आहे. तर प्रक्रिया सुरू आहे म्हणजे त्यावेळेस कॅप राऊंड 1च्या ऍडमिशनची प्रक्रिया चालू होती. या प्रवेश प्रक्रियेमध्ये एनसीएल म्हणजेच त्याला नॉन क्रिमिलियर असं म्हणतात आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जर एनसीएल आणि ईडब्ल्यूएस चं प्रमाणपत्र सादर करावे लागते, त्यांना प्रमाणपत्र त्यांना सादर करावं लागतं. पण यांच्याकडे हे जर प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर सादर करण्याबाबत त्यांना मुदत देण्यात यावी किंवा त्यांना काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा. याच्या बाबतीत सर्व बरेचसे विद्यार्थी पालक यांनी किंवा विविध संघटनांकडून महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात आली. त्या अनुषंगानं ती मान्यता ती मिळालेली आहे, ती जी विनंती आहे ती मान्य करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं बघा कळविण्यात येते की 2026-27 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती करत असताना प्रवेश निश्चित करत असताना आता राऊंड 1 तर कालच संपला, पण राऊंड 2, 3, 4 जे काय पुढचे सक्सेसिव्ह राऊंड येणार आहेत, तसेच ओपन टू ऑल राऊंड असणार आहे. ओपन टू ऑल राऊंड मध्ये हे जे सर्टिफिकेट असणार त्याचं काय काम नसणार आहे, पण येते जे 2 राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड याच्यामध्ये याचं काम आहे. म्हणजे तुम्हाला कॅटेगरीचा फायदा मिळू शकतो जर जे विद्यार्थी ओपन मध्ये असतील. समजा जो विद्यार्थी ओपन मध्ये असेल तर हे जे सर्टिफिकेट असतील त्यांच्याकडे, तर हे सर्टिफिकेट त्यांच्याकडे सध्या जर अवेलेबल नसेल तर प्रमाणपत्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती पाहिजे किंवा त्याची पोहोच पावती म्हणजे काय की विद्यार्थ्यांना ते प्रमाणपत्र सध्या सेतू कार्यालयाला जाऊन ते काढायला टाकलेलं आहे, त्याची पोच पावती मिळते म्हणजे त्याला आपण टोकन असं म्हणतो. ते जर टोकन असेल तर त्याच्या बेसिसवरती विद्यार्थ्याला ऍडमिशन देणं चालू आहे, तर देऊ शकता. किंवा एखाद्या वेळेस त्यांच्याकडे ते टोकन पण नाही आहे आणि प्रमाणपत्र पण नाही आहे, तरी पण विद्यार्थी काय करू शकतो, हे त्याच्याकडनं हमीपत्र लिहून घ्या की तुम्ही 3 महिन्यांमध्ये त्याची मुदत द्या. त्या विद्यार्थ्याला 3 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. 3 महिन्याच्या मुदतीमध्ये जर विद्यार्थ्यानं जर ते प्रमाणपत्र काढून आणल्यानंतर ते प्रमाणपत्र विद्यालयात जमा करायचं आहे, महाविद्यालयात आपल्या जमा करायचं आहे. तर आता कोणीही काळजी करायची गरज नाही. जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत पण त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नाही आहे तरीही तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं, कुणीही काळजी करायची गरज नाही. पण ईडब्ल्यू सर्टिफिकेट असतं काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. बघा पहिल्यांदा ईडब्ल्यू सर्टिफिकेट म्हणजे काय. ईडब्ल्यूएस म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये असलेले एक सर्टिफिकेट आहे, जे इज अन ऑफिशियल इन्कम अँड असेट डॉक्युमेंट
ग्रांटिंग जनरल कॅटेगरी कोणाला दिलं जातं, फक्त हे जनरल कॅटेगरीला जातं आणि त्यांना 10% जागा रिझर्व असतात. त्यामुळे जेही विद्यार्थी ओपन मध्ये असतील तर त्यांनी बघा की इलिजिबिलिटी काय आहे, की आपल्याला ईडब्ल्यू सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर आपल्याला काय काय लागणार आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, आपण इलिजिबल कसं असणार आहे हे सांगतो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगतो तुम्हाला. ईडब्ल्यू सर्टिफिकेटसाठी यू मस्ट बिलॉंग टू द जनरल कॅटेगरी. जे विद्यार्थी SC ST आणि OBC मध्ये असतील त्यांना हे ईडब्ल्यू सर्टिफिकेट लागू नाही. त्यांनाच लागू आहे जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत. उदाहरणार्थ मराठा वगैरे जे आहेत त्यांना जनरल कॅटेगरी मध्ये असल्या कारणाने त्यांना हे ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढता येणार आहे. अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्याचं इन्कम म्हणजे ज्याचं घरचं इन्कम ॲन्युअल वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या खाली पाहिजे, त्याच्यावर नाही पाहिजे. त्याच्यानंतर हे नसायला पाहिजे, त्यांच्याकडे काय नसायला पाहिजे, 5 एकरची जी शेती आहे 5 एकर शेती किंवा त्याच्यावर नाही पाहिजे, त्याच्या खाली पाहिजे. ठेवलं का लक्षात, 5 एकर आणि त्याच्यावरची शेती नाही पाहिजे. फ्लॅट नाही पाहिजे, 1000 स्क्वेअर फूटच्या वरचा फ्लॅट नाही पाहिजे. रेसिडेन्शियल प्लॉट नाही पाहिजे जो 100 स्क्वेअर यार्ड आणि अबोव असेल. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल प्लॉट ऑफ 200 स्क्वेअर यार्ड्स आणि अबोव हे सुद्धा नसायला पाहिजे. बघा हे नसायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगणार आहे मी डॉक्युमेंट्स काय लागतात. आता जे मी तुम्हाला फोटो दाखवतोय त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही काय करू शकता, एक हे फोटो काढून घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या. बघा इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तुमचा आधार कार्ड लागणार आहे, वडिलांचा आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे. तसंच आता हे वंशावळी ॲफिडेव्हिट, आता त्याची तुम्हाला वंशावळ सुद्धा मागू शकतात, तर तुमची वंशावळ पण तुम्हाला द्यावं लागणार आहे. तसंच तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वडिलांचं, तुमचं स्वतःचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे, ॲफिडेव्हिट घेतील करून. त्याच्यानंतर एक हमीपत्र लिहून घेतील आणि शाळा सोडल्याचा दाखला, आजोबाचा जर शाळा सोडल्याचा दाखला असेल तर एवढं सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अजून एक फोटो दाखवतो. बघा तुम्हाला काय काय लागते. UID ईडब्ल्यू साठी चाललंय फक्त हे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, वॅक्सिनेशन सर्टिफिकेट हे नसेल नाही लागलं तर चालते. त्याच्यानंतर हमीपत्र, इन्कम सर्टिफिकेट, नंतर रेसिडेन्स प्रूफ बाय बिल कलेक्टर, त्यानंतर फादरचा TC लागणार आहे, त्यानंतर ग्रँडफादरचा TC लागणार आहे. अलग लक्षात, म्हणजे हे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात तुम्ही तुमच्या ते सेतू कार्यालयामध्ये जावा आणि यातल्या कुठल्या गोष्टी ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणार आहे ते त्यांच्याकडे लिहून आणा आणि मग हे सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे घेऊन जावा. त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट सबमिट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला टोकन दिलं जाईल. त्या टोकनवरती तुमचं ऍडमिशन होऊ शकतं आणि तुम्हाला 3 महिने आहेत, 3 महिन्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यू सर्टिफिकेट मिळू शकतं. पण मी तुम्हाला जी इलिजिबिलिटी सांगितली ही इलिजिबिलिटी खूप महत्वाचं आहे. 8 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे, तसंच तुमच्याकडं 5 एकराच्या पेक्षा कमी शेती पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट NCL सर्टिफिकेट म्हणजे काय, जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी NCL सर्टिफिकेट असतं, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट इश्यूड टू द OBC स्टुडंट्स विच आर टोटल इन्कम त्यांचा किती असणार आहे, 8 लाखाच्या खाली असणार आहे त्यांचा इन्कम. तर ज्यांचा इन्कम 8 लाखाच्या खाली असणार आहे त्यांच्यासाठी ईडब्ल्यू सर्टिफिकेट असणार आहे. त्यांचं इन्कम लिमिट बघा 8 लाखाच्या खाली पाहिजे. त्याची व्हॅलिडिटी किती असते, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते ह्या सर्टिफिकेटची आणि ईडब्ल्यू सर्टिफिकेटची पण व्हॅलिडिटी असते ती 1 वर्षाची असते. आता याच्यासाठी जे काय इलिजिबिलिटी काय काय बघा, विद्यार्थी हा OBC मध्ये पाहिजे, त्याच्यानंतर सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे आणि त्याचा 8 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे. तर तो विद्यार्थी ऑफलाईन किंवा ऑनलाईन सुद्धा काय करू शकता. ईडब्ल्यू सर्टिफिकेट पण काय लागतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही दोन्हीकडे काढू शकता. आता बघा लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत बघा, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आधार कार्ड, वोटर ID, पॅन कार्ड, त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, स्क्रीनशॉट काढून घ्या, युटिलिटी बिल, तसेच कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट असलं तरच तुमचं नॉन क्रिमिनल निघणार आहे. तसंच तुमच्याकडे इन्कम प्रूफ पाहिजे तर, आणि त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे. ठीक आहे, तुम्ही इझिली बघू शकता. त्याच्यानंतर OBC साठी बघा तुम्हाला इथं मी दिलेला आहे काय काय लागतंय बघा, ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा एक फॉर्म पाहिजे जो की सबमिट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, इन्कम सर्टिफिकेट पाहिजे 3 वर्षाचं, सेल्फ आधार पाहिजे, नंतर कॉपी ऑफ रेशन कार्ड. एवढं असेल तर तुम्हाला इझिली काय मिळू शकतं, NCL सर्टिफिकेट मिळू शकतं. त्याच्यानंतर टोकन त्याचं मिळालं, टोकनवरती ऍडमिशन होईल आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट ची झेरॉक्स काढून तुम्हाला 3 महिन्याच्या आत जमा करायची तुमच्या कॉलेजवरती. अशा प्रकारे इम्पॉर्टंट माहिती होती. जे जनरल कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत तसेच जे विद्यार्थी OBC कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांनी आपली जी कॅटेगरी आहे त्याचा फायदा घ्यायला अजिबात विसरू नका.
आणि लवकरच तुमचा राऊंड 2 चालू होणार आहे. राऊंड 2 चालू होतोय आपला 7 किंवा 8 तारखेला, एक अंदाज आपण लावू शकतो. 7-8 तारखेला कदाचित चालू होईल. नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच पार्ट 2 भरून कॉलेजेस तुम्हाला ऍड करायचे आणि तुम्हाला जर 100% ऍडमिशन पाहिजे असेल तर तिथं आय बटन आहे, त्या आय बटनवरती क्लिक करा. तिथे एक व्हिडिओ आहे, 100% तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. त्या व्हिडिओ जाऊन बघा. तर ऍडमिशन जर पाहिजे असेल तर ती लिंक तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवरती रीच आउट करू शकता. तसेच तुम्ही मला यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकू शकता. ठीक आहे. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.